आपला भारतीय लोकांचा परीक्षा या गोष्टीवरती इतका विश्वास आहे की परीक्षा नसेल तर जणू काही लोक शिकतच नाहीत. आता कोविड नंतर काही शाळा 100% झूमवरती गेल्या. हे नवीन चॅलेंज होतं राईट. आणि ते टेक्नॉलॉजीला अडॉप्ट करणं असू दे किंवा नवीन सिलेबस असू दे, AI ChatGPT काय असेल ते, तर ह्यासाठी आपले शिक्षक तयार आहेत का? पहिली गोष्ट म्हणजे शिक्षक तयार करण्याची जबाबदारी कोणाची हे आधी पहिल्यांदा प्रश्न विचारायला पाहिजे. आपण शिक्षकांना तयार करतो का हा प्रश्न आहे. शिक्षक तयार आहेत का म्हणायला म्हणजे जेव्हा आपण म्हणतो की शिक्षक तयार आहेत का तेव्हा आपण त्यांच्या इंटेन्शनवरती शंका घेत असतो. पण आपण शिक्षकांना तयार केलंय का असं जेव्हा म्हणतो तेव्हा आपण त्यांच्या कपॅसिटी आणि ट्रेनिंगबद्दल बोलतो. सरकारी शाळांमध्ये तरी त्यांना गुरं मोजा, माणसं मोजा, नॉन एज्युकेशनल ड्युटीज, वेगवेगळ्या प्रकारची कामं, अशैक्षणिक कामं, एवढ्या मोठ्या व्यवस्थेचे स्वतःचे प्रश्न, हे सगळं घेऊन त्यांना काम करायचं असतं हे आपल्याला पहिल्यांदा लक्षात घेतलं पाहिजे. कारण इट्स अल्टिमेटली अ प्रॅक्टिसिंग प्रोफेशन. तुम्हाला चांगलं शिकवता केव्हा येतं तर जेव्हा तुम्ही चांगलं शिकवणं बघता तेव्हा आणि जेव्हा तुम्ही स्वतः शिकवून बघता. वाय पीपल आर मुव्हिंग फ्रॉम पब्लिक स्कूल्स, मराठी पब्लिक स्कूल्स टू प्रायव्हेट स्कूल्स. मराठी समाजाने ठरवून टाकलेलं आहे की इंग्रजी माध्यमातूनच आमच्या मुलांना शिकवायचं आहे आणि मग ती किती घाणेरडी वेडी वाकडी इंग्रजी असणारी शाळा का असेल ना ती चांगली असते असा एक परसेप्शन त्याच्यामध्ये पालकांचं झालेलं आहे. ज्या लो फी प्रायव्हेट स्कूल्स आहेत त्याच्यामध्ये काय दिसतं, सातत्याने शिक्षक बदलत असतात. मग जिथे शिक्षकच स्थिर नाही आहे आपला तिथे शिक्षण कशा क्वालिटीचं होईल. सरकारी अनुदानित किंवा सरकारने चालवलेल्या संस्था सुद्धा खाजगी शाळांच्या तोडीसतोड गुणवत्ता आणू शकतात. सर नमस्कार, थँक्यू सो मच तुम्ही तुमच्या स्केड्यूलमधून वेळ काढल्याबद्दल. आणि मला आता सुरुवात याच्यापासून करायची की जवळपास 2 दशकाहून अधिक झाले तुमच्या एका प्रोजेक्टला, क्वेस्ट. तर तो क्वेस्ट प्रोजेक्ट काय आहे आणि वाय डिड यू स्टार्ट इट, का तुम्ही स्टार्ट केला तुम्ही? सो एकतर क्वेस्ट ही संस्था आहे की जी शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये काम करते आणि 2007 साली ही संस्था आम्ही स्थापन केली. माझ्यासोबत प्रसिद्ध अभिनेते अतुल कुलकर्णी होते आणि इतरही बऱ्याच एक 6-7 लोकांची टीम होती आणि अशा सगळ्या लोकांनी मिळून ही संस्था खरं तर स्थापन केली. आणि मुख्य उद्देश असा होता की शिक्षणाच्या गुणवत्तेवरती काम करणं. 2007 सालापर्यंत भारतामध्ये असं झालं होतं की शिक्षणाची व्यवस्था सगळीकडे पसरलेली होती. महाराष्ट्रभरात शाळांचं मोठं नेटवर्क उभं राहिलेलं होतं. पण त्या शाळांच्यामध्ये शिकणारी जी मुलं आहेत त्यांचं शिक्षण खरंच घडतंय का असं जेव्हा वेगवेगळे सर्वे बघायला लागले तेव्हा असं लक्षात आलं की त्याच्यामध्ये बरेच सुधारणेला अजून वाव आहे. तर त्यामुळे शिक्षणाच्या गुणवत्तेवरती काम करायला हवं याकरता म्हणून क्वालिटी एज्युकेशन सपोर्ट ट्रस्ट ही संस्था आम्ही स्थापन केली की ज्याचा ॲक्रोनिम क्वेस्ट आहे. आणि त्यामुळे मुख्य उद्देश हा शाळांमधल्या गुणवत्तेवरती काम करणं, शाळाची गुणवत्ता वाढवण्यासाठी म्हणून काम करणं अशा हेतूने ही संस्था आम्ही 2007 साली स्थापन केली. त्याच्यामध्ये खूप चांगला तुम्ही मुद्दा एक हायलाइट केलाय इनडायरेक्टली की क्वांटिटी तुम्हाला दिसली. वेगवेगळे सर्वे सांगत होते की क्वांटिटी आहे एज्युकेशनची आणि क्वालिटीवरती तुम्हाला काम करायचं आहे. सो तुम्हाला असा एखादा एक्सपिरियन्स असा जाणवला की की ज्यावेळी तुमच्या लक्षात आलं की हो एज्युकेशन तरी म्हणजे घरोघरी पोहोचलेलं आहे पण त्या शिक्षणाची जी क्वालिटी आहे तितकी चांगली नाही, म्हणजे हे तुमच्या लक्षात कधी आलं? हे सुरुवातीपासूनच लक्षात आलेलं होतं. कारण काय आहे की भारतातला प्रश्न हा फक्त गुणवत्तेचा प्रश्न नाहीये, क्वालिटीचा प्रश्न नाहीये फक्त. इट इज क्वालिटी ॲट स्केल असा हा खरा तर प्रश्न आहे. म्हणजे मी समजा जर 10 शाळा चालवल्या, 5 शाळा चालवल्या तर नक्कीच चांगली क्वालिटी मेंटेन करणं शक्य आहे. पण जेव्हा आपण महाराष्ट्राचा विचार करतो तर तेव्हा नुसतं प्री स्कूल म्हणजे अंगणवाड्या जरी आपण घेतल्या तरी त्या जवळजवळ 1,20,000 अंगणवाड्या आहेत. आणि एवढ्या मोठ्या प्रमाणावरती असलेली जी संस्था आहे किंवा एक जे नेटवर्क आहे तिथे क्वालिटीचं काय नेमका अर्थ असू शकतो याच्याबद्दल आम्ही काम करायचं ठरवलं. कारण क्वेस्टची सुरुवात करण्याच्या आधी मी जवळजवळ 10 वर्ष स्वतः निवासी शाळा चालवत होतो आदिवासी मुलांसाठीची, ग्राममंगल नावाच्या संस्थेमध्ये. पण त्यावेळेला असं लक्षात आलं की एक शाळा चालवणं आणि ती चांगली चालवणं याने काही मुलांचं काही भवितव्य नक्कीच चांगलं घडेल. पण सामाजिक पातळीवरती प्रश्न खरा काय आहे तर प्रश्न असा आहे की मोठ्या स्केलवरती ज्यावेळेला आपण काम करतो तेव्हा क्वालिटी कशी राखायची हा खरा तर त्याच्यामधला प्रश्न आहे. हे आधीच लक्षात आलेलं होतं. आणि त्यामुळे इट्स नॉट ओनली अबाउट क्वालिटी, इट्स अबाउट क्वालिटी ॲट स्केल. की आपण भारतामध्ये बघितलं किंवा महाराष्ट्रामध्ये जर आपण बघितलं विशेषतः तर एक समाज म्हणून आपण एक मोठी
पब्लिक एज्युकेशन सिस्टीम किंवा ज्याला सार्वजनिक शिक्षणाची व्यवस्था म्हणू शकतो अशी उभी केलेली आहे आणि एक समाज म्हणून ती अत्यंत आवश्यक गोष्ट आहे. पण या पब्लिक एज्युकेशन सिस्टीममधलं जे शिक्षण मिळतंय ते समाधानकारक नाही असं सातत्याने अहवालही दाखवत होते आणि सर्वसामान्य लोकांचा अनुभवही तसा होता. आणि त्याच्यामुळे या स्केलवरच्या सिस्टीममध्ये क्वालिटी नेमकी कशी आणायची याबद्दल काम करायचं असं निश्चित झालेलं होतं. सुरुवातीपासून अगदीच ही स्पष्टता होती आणि म्हणूनच क्वेस्टने स्वतःची शाळा काढणं शक्य असूनही कधी काढली नाही. तुमचं जे काम आहे ते आता बऱ्याच प्रदेशामध्ये म्हणजे बऱ्याच जिल्ह्यामध्ये चालू आहे, बट त्याची सुरुवात कुठून झाली क्वेस्टची? क्वेस्टची सुरुवात झाली पालघर जिल्ह्यामधनं. अजूनही क्वेस्टचं रजिस्टर्ड ऑफिस जे आहे ते सोनाळे नावाच्या छोट्याशा गावामध्ये आहे वाडा तालुक्यामधल्या, आणि तिथूनच कामाची सुरुवात झाली. आम्ही सुरुवात करत असताना अगदीच छोट्या स्केलवरती काहीतरी डेमॉन्स्ट्रेट करून दाखवायला पाहिजे असं खरं तर आम्हाला सुरुवातीला वाटलं. कारण काय आहे की एवढी प्रचंड मोठी व्यवस्था आहे, संस्था आहे, ती आमचं काय ऐकेल, म्हणजे असं काय आहे आमच्याकडे की ज्याच्यामुळे आम्ही जाऊन संस्थेला किंवा व्यवस्थेला जाऊन सल्ले देऊ शकू की बाबा हे करा किंवा ते करू नका. कारण एवढ्या मोठ्या व्यवस्थेचे प्रश्न सुद्धा एवढेच मोठे असतात. तर त्यामुळे सुरुवातीला आम्हाला असं वाटलं की काही प्रमाणात आपण काही प्रश्न जमिनीवरती सोडवून दाखवले, जर त्याचं डेमॉन्स्ट्रेशन तयार केलं तर आपल्याकडे कदाचित एक भक्कम पॉईंट असेल आणि मग तो घेऊन आपण व्यवस्थेकडे जाऊ शकतो आणि म्हणू शकतो की बघा हे या प्रकारे काम केल्यावरती होतं, तर आता तुम्ही आमच्याबरोबर काम करा. आणि म्हणून आम्ही सुरुवातीला डेमॉन्स्ट्रेशन साईट्स तयार केल्या वेगवेगळ्या शाळांच्या मध्ये आणि त्याच्या आधारे हा मुद्दा आधीपर्यंत पटवून दिला की मुलं शिकू शकतात जर त्यांना नीट शिकवलं तर. आणि आमचा जो भाग आहे हा सगळा आदिवासी भाग आहे तसाच, तर त्याच्यामुळे इतक्या अंतर्गत भागात सुद्धा जर मुलं व्यवस्थित शिकू शकत असतील तर आपलं कुठे चुकतंय हे आपल्याला तपासून बघायला पाहिजे. हा पॉइंट करण्यासाठी म्हणून पहिली जवळजवळ 4 वर्ष आमची या डेमॉन्स्ट्रेशन साईट तयार करण्यातच गेली. आणि त्याच्यानंतर मग तुमची जो म्हणजे पहिला जो हा एक्सपेरिमेंट होता पालघरमध्ये, त्याचे रिझल्ट कसे होते आणि त्यानंतर तुम्ही स्केल कसं केलं? सो क्वेस्टच्या बाबतीमध्ये असं होतं की सुरुवातीपासूनच आम्ही आमच्या कामाचं मोजमाप अत्यंत काटेकोरपणे करत आलेलो आहोत. म्हणजे काय आहे की शिक्षणाच्या क्षेत्रातलं काम जर असेल तर ते शेवटी समजून घेण्यासाठी तुम्हाला डेटा लागतो, आकडेवारी लागते, त्याशिवाय नाही आपण समजून घेऊ शकणार. म्हणजे मी कशाच्या बळावरती असं म्हणू की माझ्या कामामुळेच हे घडलं, तर हे करण्यासाठी तुम्हाला सिस्टमॅटिकली कंट्रोल ट्रायल्स कराव्या लागतात. तुम्हाला व्यवस्थित दाखवून द्यावं लागतं की बघा या इंटरव्हेन्शनमुळेच हे घडलेलं आहे. आणि ही संशोधनाची जी एक मूलभूत शिस्त असते ती आम्ही क्वेस्टच्या कामामध्ये सुरुवातीपासून पाळत आलेलो आहोत. त्यामुळे आम्ही सुरुवातीला आधी एकतर व्यवस्थित त्याची आकडेवारी गोळा केली. मराठीमध्ये तसं काम करायला सुरुवात करताना एकदम संन्यासाच्या लग्नाला शेंडीपासून सुरुवात तसा प्रकार होता की पोस्ट सुद्धा उपलब्ध नव्हत्या चांगल्या दर्जाच्या, कारण त्या होत्या त्या सगळ्या इंग्लिशमधनं उपलब्ध होत्या. त्यामुळे मराठीतनं टेस्ट तयार करणं, त्या व्हॅलिडेट करणं, त्याच्या आधारे आपल्या कामाचे निष्कर्ष तपासून बघणं, मोजमाप करणं आणि इतर क्वालिटेटिव्ह पद्धतीही वापरणं सगळं काम समजून घेण्यासाठी. म्हणून अशा अंगाने आम्ही सुरुवातीपासून काम केलं. कारण हेतू स्पष्ट होता की आपल्याला वी हॅव टू क्रिएट अ प्रूफ पॉइंट की हे घडतं, हे खरोखरच उद्या जर कोणी आंतरराष्ट्रीय दर्जाच्या माणसांनी तपासायचं ठरवलं तर त्याला हे सगळं तपासून बघता आलं पाहिजे. हा हेतू सुरुवातीपासून होता आणि त्याच्यामुळे आम्ही सुरुवातीपासून आमच्या कामाचं मोजमाप अत्यंत चोख ठेवलं. आणि त्यातनं आम्हाला असं दिसून आलं की ज्या मुलांना या प्रकारचा इनपुट मिळत नाहीये त्या मुलांपेक्षा या प्रकारचा इनपुट मिळणाऱ्या मुलांच्या मध्ये चांगलीच त्यांच्या परफॉर्मन्समध्ये तफावत आहे. तर हे सुरुवातीला लक्षात आल्यामुळे मग आम्हाला पुढे बोलण्याला सुद्धा एक जोर आला, म्हणायला एक अधिष्ठान मिळालं की हे होऊ शकतं. तर हे प्रत्यक्ष करणं हा कामाची सुरुवात खरं तर होती. म्हणजे आणि अजूनही क्वेस्टच्या कामामध्ये प्रत्यक्ष फील्डवरचा डेटा घेणं आणि तो प्रूव्ह करून दाखवणं हा त्याचा एक आत्मा आहे असं मी म्हणेन. तुम्ही मेन्शन केला की RCTs, रॅन्डम कंट्रोल ट्रायल, इंटरव्हेन्शन्स, या सगळ्या गोष्टींचा उल्लेख केला. तर ह्या कंट्रोल ट्रायल्स रिसोर्सेस नसतात. म्हणजे लेट मी बी व्हेरी अपफ्रंट अबाउट इट की म्हणजे एकदम स्ट्रिक्ट रँडमायझेशन करण्या इतके आमच्याकडे रिसोर्सेस कधीच उपलब्ध होत नाहीत. भारतामध्ये तशी प्रथाही नाही तशा तऱ्हेचा अभ्यास करण्याची. तर त्यामुळे आम्ही कंट्रोल ट्रायल्स करतो पण त्या स्ट्रिक्टली रँडमाइज नाही करता येत अजूनही आम्हाला. त्या मर्यादेत राहूनच आमच्या निष्कर्षांकडे बघावं लागेल. समडे वी वुड लाईक टू डू अ स्ट्रिक्टली रँडमाइज ट्रायल, पण ते करणं भारतामध्ये खूप खर्चिक आहे आणि त्याकरता कुठे पैसे देत नाही. बरोबर. सो वी डू हॅव ट्रायल्स रँडमाइज स्ट्रिक्टली इन स्ट्रिक्टेस्ट सेन्स. ऑडियन्ससाठी आणि माझ्यासाठी सुद्धा कंट्रोल ट्रायल्स म्हणजे काय? कंट्रोल ट्रायल्स म्हणजे असं की समजा अगदी साध्या भाषेमध्ये सांगायचं झालं तर बघा की माझ्या कार्यक्रमामुळे मुलांना नेमका हा फायदा झाला असं जर मला म्हणायचं असेल
तर कसं मी ठरवणार ना ते, म्हणजे त्याचं निकष काय, त्याचं मोजमाप काय. तर साधं करायला लागतं आपल्याला एक, की सुरुवातीला 2 गट घ्यायचे मुलांचे आणि ते सुरुवातीला एकमेकांपासून फारसे वेगळे नाही आहेत हे दाखवून द्यायचं आणि त्यानंतर एका गटाबरोबर काम करायचं आणि त्या कामानंतर झालेला फरक परत एकदा मोजायचा. म्हणजे मग तुम्हाला कळतं की पहिल्या गटामध्ये आणि त्याच्या दुसऱ्या कंट्रोल गटामध्ये नेमका काय फरक पडलेला आहे. साधारणपणे ही अशी प्रोसेस असते, कारण याशिवाय आपल्याला हे ठरवताच येत नाही की घडलेला जो बदल आहे तो माझ्याच कामामुळे नेमका झालेला आहे. आणि सुरुवातीला काय, हे एकमेकाशी मिळते जुळते गट पाहिजेत, इतर सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये कंट्रोल केलेल्या असल्या पाहिजेत, तरच आपल्याला हे म्हणता येतं. आता रँडमायझेशन आम्हाला करता येत नाही, याचं कारण आमचे एरिया आधी ठरलेले असतात प्रोजेक्टचे, आम्हाला रँडम असाइनमेंट करता येत नाही मुलांना, कारण असं म्हणू शकत नाही ते म्हणजे नैतिकदृष्ट्या बरोबर नाही की मी अर्ध्या मुलांना बाजूला केलं हे करून. तर त्यामुळे आम्ही त्याच्या शेजारच्या इलाक्यात ही मुलं घेतो आणि मग कंट्रोल ट्रायल्स करतो त्याच्याबरोबरची. पण हे लक्षात घेता आपल्याला या तऱ्हेने जर आपण आपलं कामाचं मोजमाप केलं तर आपल्याकडे बोलण्याला एक आधार मिळतो आपल्याला. आणि मी असंही म्हणेन की केवळ आकडे किंवा आकडेवारी हे ह्या कामाचा निकष नसतात, त्याच्या जोडीला बराच सारा एक क्वालिटेटिव्ह डेटाही तुम्हाला मांडावा लागतो की त्या आकड्यांचा अर्थ काय, कारण दोज नंबर्स रिप्रेझेंट समथिंग. सो व्हॉट डू दे रिप्रेझेंट, हे याच्याबद्दल आपण जोपर्यंत बोलत नाही तोपर्यंत त्या आकडेवारीला तसा काही अर्थ नाही. तर त्यामुळे ती आकडेवारी कशाची आहे, ती काय दाखवते. समजा जर मी असं म्हटलं की ॲव्हरेज स्कूल रेडीनेस स्कोअर आमचा एवढा आहे, तर त्याचा अर्थ काय हे आपल्याला आधी बोलावं लागतं आणि मग त्या आकडेवारीचा अर्थ आणि अन्वय आपल्याला लावावा लागतो. तर हे अशा तऱ्हेचं काम मुळातच भारतामध्ये खूप कमी होतं आणि ते आम्ही सुरुवातीपासून करत आलो. याचं कारण असं की त्याशिवाय आपल्याला म्हणता नाही येत की खरोखरच या कामामुळे काही घडलं. तर हे करणं मोठ्या प्रमाणावरती करणं गरजेचं आहे. आता हळूहळू थोडी सुरुवात झालेली आहे, अजूनही फारशी ती इकोसिस्टीम तशी तयार नाही झाली भारतामध्ये. पण आय होप की येत्या 15-20 वर्षामध्ये ही एक नॉर्मेटिव्ह गोष्ट होईल, की म्हणजे कुठल्याही सोशल इंटरव्हेन्शनचा प्रभाव आपल्याला कसा तपासायचा त्याच्यावरती लोक विचार करावे लागतील. बरोबर. नाही, तुम्ही जे बोलला ना RCTs वगैरे खूप एक्सपेन्सिव्ह आहेत. आता माझे मित्र अकॅडमिशियन्स जे डेव्हलपमेंट इकॉनॉमीमध्ये मग काम करतात, डेव्हलपमेंट इकॉनॉमिक्स, एज्युकेशन इकॉनॉमिक्समध्ये, आफ्रिका, इंडियामध्ये पण खूप सारे लोक काम करतात. तर मिलियन्स ऑफ डॉलर्स त्याच्यासाठी लागतात. 2-3 वेव्हमध्ये त्या ट्रायल्स घेणे आणि त्याचे इम्पॅक्ट स्टडी करणं. तर आय कॅन अंडरस्टँड की ते फायनान्शियल कन्स्ट्रेंट कशी असू शकतात. बट सिटीमुळे तुम्हाला म्हणजे काही असे सरप्राइझिंग तुम्हाला रिझल्ट्स जे तुम्हाला जाणवले की नाही, तुम्ही काही इंटरव्हेन्शन्स केले, काही ट्रायल्स केल्या आणि त्या ट्रायल्स मधून तुम्हाला काही लर्निंग्स मिळाले की दे वेर अनएक्सपेक्टेड, अशी काही लर्निंग्स तुम्हाला आहेत का? अशी खूप आहेत, म्हणजे उदाहरणं बरीच देता येतील त्याच्याबद्दलची. कारण डेटाने जर तुम्हाला सरप्राईज नाही दिलं तरच नवल असतं. आपण एक काहीतरी अटकळ बांधलेली असते, आपण एक काहीतरी हायपोथेसाइज केलेलं असतं आणि तेच आपल्याला तपासून बघायचं असतं की बाबा हे बरोबर आहे की नाही आहे ते. तर त्यामुळे उदाहरणच सांगायचं झालं तर अगदी एकदम छोटंसं उदाहरण देतो. आपली जी बालवाडीतली मुलं असतात तर त्यांच्यासाठीचं जे टूल आम्ही तयार केलेलं आहे की जे आता मोठ्या प्रमाणावरती 5-6 राज्यांमध्ये वापरलं जातं, तर त्या टूलमध्ये 2 प्रश्न होते. एक प्रश्न होता की साधारणपर्यंत काहीतरी 10 पर्यंतच्या वस्तू मोजून दाखवा. आता ती बालवाडीतली मुलं आहेत त्यामुळे त्यांना वस्तू दिल्या की त्या मोजता येतात की नाही ते बघा असं. आणि पुढचा एक दुसरा प्रश्न होता की ही एक दोरी दिलेली आहे, तर आटपेटीच्या काड्या घेऊन त्याची लांबी मापून दाखव काय. तर आम्ही ज्यावेळेला हे केलं तेव्हा असं दिसलं की मोजता येणाऱ्या मुलांची संख्या जवळजवळ 80% होती, पण ज्यांना मापता येतंय, म्हणजे मापून लांबी सांगता येते अशा मुलांची संख्या जवळजवळ 16% होती फक्त. तर असा फरक का पडावा याच्याबद्दल आम्ही जरा वेगवेगळ्या तज्ज्ञांशी चर्चा केली, शिक्षण तज्ज्ञांशी चर्चा केली. तर आम्हाला असं म्हणजे बऱ्याचशा लोकांनी असं सांगितलं की मापन करणं तशी जरा गुंतागुंतीची प्रोसेस आहे, कारण एक युनिट घ्यायचं, मग ते परत आयट्रेट करायचं, या सगळ्या गोष्टींना कदाचित मुलांना जमत नसाव्यात, डेव्हलपमेंटली त्या तेवढ्या योग्य नसाव्यात. आम्ही फील्डच्या लोकांना विचारलं की काय रे होत असेल असं तुम्हाला वाटतं. तर ते म्हणाले काय नाही सर, ते आपल्याला मोजण्याचं सगळं आपल्या तायांना माहिती आहे ना, त्यामुळे सगळ्या जणी करतात, मापनाचं जरा करत नाही तसं आम्हाला वाटतं. आम्ही सांगितलं की त्या करतील, बघा पुढच्या वेळेला होईल म्हणून. आणि त्यांनी जनरलच फक्त एवढं केलं की त्याच्यामधनं की हा हे करताय ना, मापनाचं करताय ना आपलं काम, एवढाच फक्त इनपुट दिला आणि नेक्स्ट इयरला ही सगळी गॅप एकदम धाडकन कमी झाली त्या दोन्ही याच्यामध्ये. तर असं छोटं का होईना आपल्याला शिकायला खूप मिळतं. जर तुमचं टूल चांगलं असेल, जर तुम्ही त्या दृष्टीने त्याच्याकडे बघत असाल, तशा छोट्या गोष्टी खूप तुम्हाला सतत शिकायला मिळतात आणि त्यातनं क्वालिटी हळूहळू वाढत जाते.
म्हणजे गुणवत्ता ही काही ऍक्सिडेंटली येणारी किंवा एका दिवसात येणारी गोष्ट नाहीये, ती इन्क्रिमेंटली येते, छोट्या 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 प्रोसेसेसमधनं येते आणि त्याच्याकरता वेळ द्यावा लागतो आपल्याला. लोक शेवटी ते माणसं बदलण्याचं काम आहे आणि त्याच्यामुळे आपण घाईघाई करून किंवा काहीतरी एक जादूची कांडी फिरवल्यासारखी गुणवत्ता येईल का, तर नाही येणार त्याच्यामधनं. आणि हेच एवढ्या दिवसाच्या सगळ्या आमच्या डिस्कशनमधनं पुढे आलेलं किंवा कामामधनं पुढे आलेलं महत्वाचा जो भाग आहे तो हाच आहे की वेळ द्यावा लागतो, परसिस्टंट म्हणजे सातत्याने प्रयत्न करावे लागतात. तर ह्या सगळ्या गोष्टी गुणवत्तेशी जोडलेल्या आहेत, तर त्या आपल्या पब्लिक सिस्टीममध्ये कशा येतील या दृष्टीने आम्ही क्वेस्टमध्ये सतत काम करतो. तुम्ही एक खूप चांगलं वाक्य बोलला तिथे की द ह्युमन डेव्हलपमेंट हॅज टू बी गिव्हन पेशन्स अँड टाइम. पीपल आर नॉट बॉर्न विथ इट, पीपल डेव्हलप सम काइंड ऑफ स्किल्स. तर आपलं म्हणजे त्यावरती आय एम आउटस्टेकिंग माय क्वेश्चन की गुणवत्ता ही नेटिव्ह असते की म्हणजे ती जन्मजात असते की ती डेव्हलप केली जाऊ शकते? तुमचा काय एक्सपिरियन्स आहे आता ह्या अर्ली डेव्हलपमेंट मध्ये तुम्ही काम केलेलं आहे? व्हॉट डू यू थिंक अबाउट इट? आपण कशाच्या गुणवत्तेबद्दल बोलतोय? मी मुलांची नैसर्गिक गुणवत्ता याच्याबद्दल मी काही बोलत नाही. मी बोलतोय ते म्हणजे शिक्षणाच्या प्रोसेसच्या गुणवत्तेबद्दल बोलतोय. कारण गुणवत्ता हा शब्द असा आपण म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर गुणवत्ता यादी येते. मग पहिला कोण, दुसरा कोण, तिसरा कोण, आणि मग गुणवत्ता यादीत झळकलेले कोण, बाहेर पडलेले कोण. तर या अर्थाने मी गुणवत्ता हा शब्द अजिबात वापरत नाहीये, हे आधी पहिल्यांदा नमूद करतो. मला जेव्हा गुणवत्ता म्हणायचंय तेव्हा ती शिक्षणाच्या प्रक्रियेची गुणवत्ता याच्याबद्दल बोलायचंय की रोज वर्गात काय घडतं. आणि मी जेव्हा म्हणतोय गुणवत्ता चांगली घडायला पाहिजे, तेव्हा 4-2 मुलं माझी खूप चमकदारपणे यशस्वी झालेली आहेत आणि बाकी सगळा वर्ग माझा फारसा काही शिकलेला नाही, अशी स्थिती आपल्याला नकोय. आपल्याला काय पाहिजे, तर सरासरीने वर्गाच्या वर्ग पुढे सरकलेला आहे का आपला, ते बघायला पाहिजे. आणि त्याच्यामुळे महत्वाची गोष्ट जी आहे ती अशी की गुणवत्ता म्हणजे काही मुलांची गुणवत्ता, नैसर्गिक गुणवत्ता या अर्थाने मी हा शब्द इथे वापरलेला नाही. प्रोसेसेसची गुणवत्ता, त्या प्रक्रियांची गुणवत्ता या अर्थानं मी हा इथे शब्द वापरतोय. आणि त्या अर्थाने बघायला गेलं तर गव्हर्नमेंट सिस्टीममध्ये, पब्लिक सिस्टीम्समध्ये सुद्धा अशा तऱ्हेची गुणवत्ता आणता येते, हाच क्वेस्टचा मुद्दा आहे आणि त्याच्याबद्दलचा भक्कम डेटाही आमच्याकडे आहे. तर तुम्ही हा सगळा डेटा वगैरे ह्या तुमच्या इंटरव्हेन्शन्स वगैरे केल्या, कंट्रोल ट्रायल्स वगैरे केल्या, त्यानंतर तुम्ही पॉलिसी मेकर्सना किंवा एज्युकेशन मिनिस्ट्री किंवा तत्सम पॉलिसी मेकिंग बॉडीज यांना तुम्ही अप्रोच केला का की तुम्हाला डिड यू पिच इट की ह्या तुमच्या फाइंडिंग्स आहेत आणि यानुसार तुम्ही काहीतरी करू शकता लार्ज स्केलमध्ये? कारण की क्वेस्ट जसं तुम्ही सांगितलं की काही रिस्ट्रिक्शन्स आहेत, तुम्ही सगळीकडं सगळ्या वेळी असू नाही शकत. तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे की एज्युकेशन बद्दलचा कोणताही निष्कर्ष काढायला बराच लांब वेळ लागतो. आणि बराच लांब म्हणजे किती, तर आत्ता 20 वर्षाने आम्ही आमचा पहिला रिपोर्ट पब्लिश करतोय आणि त्या रिपोर्टचं नाव आहे येस इट वर्क्स. आणि इट म्हणजे द पब्लिक सिस्टीम्स. आणि या रिपोर्टचा मुद्दाच असा आहे की सरकारी अनुदानित किंवा सरकारने चालवलेल्या संस्था सुद्धा खाजगी शाळांच्या तोडीसतोड गुणवत्ता आणू शकतात, पण याबद्दलचा डेटा गोळा करायलाच आम्हाला 20 वर्ष लागली. आणि तेवढ्या स्केलवरचा, तेवढ्या प्रमाणावरचा हे करायला. कारण पॉलिसी मेकरकडे जायचं तर आपल्याकडे तेवढ्या पुरेशा प्रमाणात पुरावा पाहिजे ना त्याचा. 4-2 शाळांच्या मध्ये केलेल्या प्रयोगाच्या आधारे पॉलिसी नाही ठरू शकत. आता आम्ही ज्या वेळेला जवळजवळ 7,500 अंगणवाड्यांच्या सोबत काम करतोय, त्यावेळेला तिथनं आलेल्या डेटाच्या आधारे मी म्हणू शकतो की अरे हा, हे चालतं आणि महाराष्ट्रभरात सगळीकडे चालतं. तर तेवढा पुरावा गोळा करायलाच तुम्हाला बराच वेळ लागतो हे सगळं करायला. आणि म्हणून या तऱ्हेचं काम सातत्याने भारतामध्ये होण्याची गरज आहे. तर बहुतेक येत्या जवळजवळ जर इफ एव्हरीथिंग गोज स्मूथ तर नोव्हेंबरपर्यंत हा रिपोर्ट बाहेर येईल. आणि त्याचा मुख्य मुद्दाच हा आहे की मागच्या 20 वर्षामध्ये ज्या ज्या प्रकारे ह्याच्यावरती काम झालं ते काम डॉक्युमेंट करणं आणि त्याच्यातनं काय निष्कर्ष आले, व्हॉट वर्क, व्हॉट डिड नॉट वर्क, याचा एक चांगला आढावा घेणं, अशा स्वरूपाचं त्याचा हे असेल. सध्या काय झालेलं आहे की लोक अत्यंत क्विक सर्वे, सॅम्पल सर्वे करून पटकन एक रिपोर्ट पब्लिश करतात, पण अशा तऱ्हेच्या रिपोर्टमधनं सनसनाटी निर्माण होऊ शकते, ज्ञान निर्माण नाही होऊ शकत. तर ते अडचणीची बाब आहे आपल्याकडे की म्हणजे आमचा हेतू गुणवत्ता सुधारायला पॉलिसी बदलावी का, हो आहे, बदलायला पाहिजे, पण ती फ्रजाईल पुराव्यावरती नाही बदलता कामा कोणी.
जर खरोखरच ती बदलायची असेल तर त्याच्याकरता असलेला पुरावाही तेवढा भक्कम असावा लागेल. आणि म्हणून या गोष्टींना वेळ लागतो हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. लॅबमध्ये एखादी गोष्ट यशस्वी झाली म्हणून ती प्रत्यक्ष फील्डवरती पण तशीच यशस्वी होईल आणि तितकेच रिझल्ट देईल असं आपल्याला सांगता नाही येत. आणि म्हणून ते करून दाखवणं, म्हणजे मी समजा जर असं म्हणत असेल की महाराष्ट्राने असा निर्णय घ्यावा तर 1,20,000 पैकी किती निदान 5-10,000 अंगणवाड्यात तरी तुम्ही करून दाखवा, तरच त्याला असं म्हणता येईल ना की हे चालतं म्हणून. कारण बरोबर. अन्यथा अदर काय कंट्रोल्ड सिच्युएशन मध्ये तुम्ही काम केलं तर काय येईलच गुणवत्ता चांगली, त्यात काय नवल आहे. कारण तिथेच झूम केलं म्हणजे तुम्ही तिथे एवढे रिसोर्सेस घालणार, तुम्ही त्याच्यावरती लक्ष ठेवून राहणार, त्याचं मॉनिटरिंग करत राहणार, तर येईल गुणवत्ता, काय त्याच्यामध्ये नवल नाही. पण मोठ्या प्रमाणावरच्या सिस्टीममध्ये जेव्हा तुम्ही प्रत्यक्ष फील्डवरती असं काम करता तेव्हा काय होतं हा खरा तर त्याच्यातला प्रश्न असतो. आणि म्हणून आता 20 वर्षानंतर पहिला रिपोर्ट येतोय. आय होप की पुढच्या 1-2-3 वर्षांमध्ये मागच्या सगळ्या आमच्या कामांमधनं असे काही रिपोर्ट्स आम्ही अजून तयार करू शकू आणि दखल त्याची घेतली जाईल असं आशा करूया आपण. आय होप सो. तर हा मुद्दा जो आहे तो विद्यार्थ्यांचे इंटरव्हेन्शन, राईट, त्याच्यावरती तुम्ही बोलताय. पण शिक्षकांसाठी सुद्धा प्रोग्राम्स आहेत तुमच्या ट्रस्टमध्ये. आम्ही डायरेक्टली विद्यार्थ्यांसोबत कामच करत नाही फारसं. बरोबर. आमचं सगळं काम हे शिक्षकांच्या थ्रूच आहे. आणि आत्ताचं जे मी जेव्हा म्हणतोय 7,000 अंगणवाड्यांच्या सोबत काम करणं, तर 7,000 अंगणवाडी वर्कर्स सोबतच तर आम्ही काम करतो, किंवा आश्रमशाळांसोबत काम करतो तेव्हा आश्रमशाळेच्या शिक्षकांसोबतच तर काम करतो. त्यामुळे हे काम हे मुलांसोबत थेट केलेलं काम नाही, तर मुलांचं शिक्षण चांगलं व्हावं म्हणून शिक्षकांसोबत, त्यांच्या सुपरवायझर्ससोबत, प्रसंगी त्यांच्या अधिकाऱ्यांसोबत, अख्ख्या सिस्टीम सोबत केलेलं हे काम. डायरेक्ट मुलांसोबतचं जे आमचं काम आहे ते अगदी छोटं आहे, ते 700-800 मुलांचंच आहे फक्त. पण उरलेलं सगळं जे काम आहे ते आमचं शिक्षकांच्या थ्रूच केलेलं आहे. तर तुम्हाला असं जाणवलं का की डू यू थिंक की आपले जे शिक्षक आहेत, सरकारी शाळांमधले शिक्षक आहेत, ते वेल ट्रेन्ड आहेत, प्रोफेशनल आहेत, आर दे रेडी टू टेक ऑन द न्यू चॅलेंजेस? फॉर इन्स्टन्स, आता कोविड नंतर काही शाळा 100% झूम वरती गेल्या, राईट? हे नवीन चॅलेंज होतं, राईट? आणि ते टेक्नॉलॉजीला अडॉप्ट करणं असू दे किंवा नवीन सिलेबस असू दे, AI, ChatGPT काय असेल ते, तर ह्यासाठी आपले शिक्षक तयार आहेत का? व्हॉट डू यू थिंक? पहिली गोष्ट म्हणजे शिक्षक तयार करण्याची जबाबदारी कोणाची हे आधी पहिल्यांदा प्रश्न विचारायला पाहिजे. आपण शिक्षकांना तयार करतो का हा प्रश्न आहे. शिक्षक तयार आहेत का म्हणायला, म्हणजे जेव्हा आपण म्हणतो की शिक्षक तयार आहेत का तेव्हा आपण त्यांच्या इंटेन्शनवरती शंका घेत असतो. पण आपण शिक्षकांना तयार केलंय का असं जेव्हा म्हणतो तेव्हा आपण त्यांच्या कपॅसिटी आणि ट्रेनिंग बद्दल बोलत असतो. तर त्यामुळे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे असं की शिक्षक कुठल्याही एका ठिकाणी समजा जर 1,20,000 लोक काम करत असतील तर ती तुमच्या समाजात जशी लोक आहेत तशीच असणार ना, त्याच्यापेक्षा आणखी काय वेगळी असणार. बरोबर. महाराष्ट्रामध्ये जवळजवळ 2 लाखाच्या आसपास प्राथमिक शाळेमध्ये शिक्षक काम करत असावेत. आता 2 लाख लोक जेव्हा एकत्र काम करतात त्यावेळेला कुठल्याही पॉप्युलेशनमध्ये जशी असणार लोक तशीच तिथे असणार. प्रश्न असा आहे की त्यांच्यासाठी अशा तऱ्हेची काही इकोसिस्टीम आहे का की जी त्यांच्या सातत्याने व्यावसायिक विकासावरती काम करत राहील. म्हणजे उद्या डॉक्टर्स ज्या वेळेला तयार होतात तेव्हा डॉक्टरना नवे नवे मॉलिक्युल्स आले की दाखवायला त्यांचे मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह जाऊन आणि फार्मास्युटिकल कंपन्याचे लोक जाऊन त्यांना त्यांचं ज्ञान सातत्याने अपडेट ठेवत असतात. त्या प्रकारे डॉक्टर्सना कॉन्फरन्सेस असतात, इतर पियर्सकडनं शिकता येतं, चांगली जर्नल्स आहेत त्याच्यातनं शिकता येतं. अशी काय सिस्टीम आपण शिक्षकांसाठी तयार केली आहे की ज्यातनं आपण असं विचारावं की हा तुम्ही तयार आहात का नाही म्हणून. तर यातनं आपण काही केलेलं नाहीये. आणि ते केल्याशिवाय हा प्रश्नच गैरलागू आहे तुमचा की शिक्षक तयार आहेत का असं विचारणं. आता तुमच्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं झालं तर की काही प्रमाणामध्ये व्यक्तिगत पातळीवरती अनेक शिक्षकांनी उत्तम दर्जाचं काम सरकारी व्यवस्थेतही करून दाखवलेलं आहे. पण म्हणून व्यवस्थेच्या पातळीवरती सगळेजण तयार आहेत का असं जर विचारलं तर त्याचं उत्तर नाही असं आहे. त्यांना बरीच मदतीची गरज अजून आहे असं मी त्याला म्हणेन. आणि जेव्हा ते नाहीयेत असं म्हणतोय मी त्यावेळेला त्यांना तयार व्हायचं नाहीये असं माझं बिलकुल म्हणणं नाही. माझं म्हणणं इतकंच आहे की त्यांना तशी सपोर्ट सिस्टीम मिळालेली नाही आपलं ज्ञान अद्ययावत ठेवण्यासाठी म्हणून. आणि तशी सिस्टीम आपल्याकडे नाही हा खरा आपला प्रॉब्लेम आहे. आणि तशी सिस्टीम निर्माण करणं हा क्वेस्टच्या कामाचा एक भाग आहे. तर त्या दृष्टिकोन आय थिंक दॅट इज अ फॅन्टॅस्टिक पॉइंट की जे शिक्षक आपण बनवायला पाहिजे ते बनणार नाही, तर ते स्कॅफोल्डिंग त्यांना बनवावं लागेल. की एखादा कोणते शिक्षक असा असेल की जो नैसर्गिकरित्या स्वतः शिकून करेल म्हणून. पण जेव्हा तुम्हाला 2 लाख लोक हवी असतात तेव्हा ती 2 लाख लोक तयार करावी लागतात, त्यांच्यात इन्व्हेस्ट करावं लागतं.
तर ती लोक तयार होतील ना, आपोआप तर नाही तयार होणार. बरोबर. आणि आपण हे अनेक वर्ष शिक्षकांच्या मध्ये इन्व्हेस्टमेंट केलेलीच नाही. बरोबर. आणि सरकारी शाळांमध्ये तरी त्यांना गुरं मोजा, माणसं मोजा, नॉन म्हणजे एज्युकेशनल ड्युटीज. वेगवेगळ्या प्रकारची कामं, अशैक्षणिक कामं, एवढ्या मोठ्या व्यवस्थेचे स्वतःचे प्रश्न, हे सगळं घेऊन त्यांना काम करायचं असतं, हे आपल्याला पहिल्यांदा लक्षात घेतलं पाहिजे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे एवढं मोठं खातं आहे 2 लाख लोकांचं, साधं एचआरचं डिपार्टमेंट नाही आहे आपल्याकडे. कल्पना करा बरं, एखादी फॅक्टरी जर असेल 2 लाख लोकांच्या काम करण्याची, एचआर वरती किती पैसे खर्च करतील ते, आणि ॲज कम्पेअर्ड टू दॅट तुम्ही किती करता. तेव्हा जेव्हा आपण अशा तऱ्हेच्या तुलना करतो की अरे बघा या फलाण्या ब्रँडच्या शाळा किती चांगल्या आहेत, तेव्हा ते खर्च काय करत असतात त्यांच्यावर, तर त्याचाही विचार करायला पाहिजे ना. बरोबर. दॅट्स राईट. बट तो तो तरी मुद्दा आहेच. बट शिक्षक घडणीसाठी म्हणजे तुमची काही इंटरव्हेन्शन्स होती काय? काही शिक्षक आता तुम्ही तरी बोललाच की बरेचसे जे इंटरव्हेन्शन्स आहेत ते शिक्षकांना फोकस करूनच आहेत. त्याच्यामधले काही इंटरव्हेन्शन्स तुम्ही सांगा की दे वर रिअली सरप्रायझिंग अगेन, की त्यांचे रिझल्ट तुम्हाला खूप सरप्रायझिंग मिळाले. असे काही इंटरव्हेन्शन्स काय होते? खरं तर काय आहे माहितीये का, की शिक्षकांना केवळ वर्गात बसून प्रशिक्षण देता येत नाही. किंवा आत्ताच एक सरकार करू पाहत आहे की बाबा टीईटी सारखी परीक्षा मी समजा घेतली, तर अशी गॅरंटी तुम्ही देऊ शकता का की ज्याला त्या परीक्षेत चांगले मार्क मिळालेले आहेत तो खरंच चांगलं शिकवतो वर्गात? कारण शिक्षण हा प्रॅक्टिसिंग प्रोफेशन आहे. तर त्यामुळे तुला चांगलं शिकवता येतं की नाही हे बघायचं कसं, तर वर्गात जाऊन शिक्षण बघा, याच्या पलीकडे काही दुसरा उपाय नाही आपल्याकडे. मी उत्तम प्रकारे परीक्षा लिहू शकेन, माझी पाठांतर चांगलं असेल तर मी त्याच्यात उत्तम मार्क मिळवेन, पण त्यांनी अशी खात्री बिलकुलच देता येत नाही आपल्याला की वर्गामध्ये मी जाऊन चांगलं शिकवू शकेन त्याच्यामध्ये. आणि म्हणून करायला काय पाहिजे, तर आम्ही क्वेस्टमध्ये काम करत असताना जसं सैद्धांतिक भागावरती भर देतो, म्हणजे मला शिक्षण काय कसं करायचं हे जसं डोक्याने समजलं पाहिजे, तसं मला हाताने करता पण आलं पाहिजे ते, कारण तो प्रॅक्टिसिंग प्रोफेशन आहे शेवटी. पुन्हा एकदा मेडिकल बरोबरचं जर मी म्हटलं, तर मी कधीच OTP मध्ये गेलो नाही आणि मी डॉक्टर झालो तर तुम्ही याल का माझ्याकडे तपासून घ्यायला? नाही येणार. पण आपल्याकडे असं शिक्षणाच्या बाबतीमध्ये असं घडत नाही. तुम्ही कधीही वर्गात न जाता सुद्धा तुम्ही तुमची डिग्री मिळवू शकता, किंवा आता ज्या प्रकारे शिक्षकांची पात्रता आपण मोजायचा प्रयत्न करतोय, ती सुद्धा एक मल्टिपल चॉईस टेस्ट आहे. मल्टिपल चॉईस टेस्ट तपासते काय, तर तुमची मेमरी तपासते, समज सुद्धा नाही. पण एवढ्या मोठ्या टेस्ट व्यवस्थेला काहीतरी करून दाखवायचंय, म्हणून मग ती टेस्टही शिक्षकांच्या वरती दिलेली, आणि त्यांनी मग ती टेस्ट पास झालं की काही असा विश्वास आहे आपला की ती टेस्ट चांगल्या रीतीने पास झालं की आपली गुणवत्ता सुधारेल आपोआप. तसं काही होणार नाही. शिक्षकांना सातत्याने मदत लागते आणि ऑनसाईट मदत लागते. म्हणजे काय, तर छोट्या छोट्या चंक्समध्ये त्यांना दीर्घकाळ इनपुट लागतो. एकदम सगळा आम्ही 6 महिन्याचा कोर्स डोक्यामध्ये भरला तर त्याचा काही उपयोग नसतो. तर त्यापेक्षा 3 वर्ष छोट्या छोट्या तुकड्यांच्या मध्ये त्यांना इनपुट मिळणं आणि 2 इनपुटच्या मध्ये प्रत्यक्ष वर्गात मदत मिळणं, याकरता अनेक छोट्या छोट्या व्यवस्था क्वेस्टने निर्माण केल्या आहेत की ज्या आम्ही मोठ्या प्रमाणावर वापरतो. अगदी साधी गोष्ट जर सांगायची झाली तर साधं व्हॉट्सअप सारखं तंत्रज्ञान आहे आपल्याकडे. शिक्षक सगळे व्हॉट्सअप वापरतात, किंवा अंगणवाडीच्या आमच्या ताया सुद्धा सगळ्या व्हॉट्सअप वापरतात. तर असे शिक्षकांचे ग्रुप तयार करण्यात आलेले आहेत की जे स्वतःच्या शिकण्याचा शिकवण्याचा व्हिडिओ तिथे टाकतात, स्वतःच्या शिकवण्याचा, आणि त्या व्हिडिओवरती दुसऱ्या बाजूला बसलेली लोक त्यांना फीडबॅक देतात. आणि मग ते शिक्षकही असतात, स्वतः तज्ज्ञही असतात, आणि मग अशा तऱ्हेच्या फीडबॅकमधनं मला हे नेमकं कळतं की अरे हो, माझं ऍक्च्युअल कामामध्ये काय चुकलं किंवा मला काय सुधारणा करायला पाहिजे. पण याकरता एक प्रकारची एक सेफ स्पेस निर्माण करावी लागते. तिथे विश्वास वाटला पाहिजे शिक्षकांना की मला जे काही कळणार आहे ते त्याचा म्हणजे मला कोणी त्याचं पिनलायझेशनसाठी किंवा माझ्या वाईटासाठी त्याचा उपयोग करणार नाही, याची खात्री झाल्याशिवाय तर शिक्षक असं करणार नाहीत नक्कीच. त्यामुळे अशा रीतीने साधं तंत्रज्ञान वापरून सुद्धा आपल्याला नेमका प्रश्न काय सोडवायचा हे माहिती असेल तर त्याचा उपयोग करता येतो. शिक्षण, माझं तर आजकाल असं मत झालेलं आहे की शिक्षणासाठी खास वेगळं तंत्रज्ञान निर्माण करत बसण्यापेक्षा जे तंत्रज्ञान आसपास आहे ते वापरायचं कसं याच्यावरती आपल्याला विचार जास्त करायला हवा आहे. आणि शिक्षकांची मुळात गरज काय आहे, तर शिक्षकांची गरज अशी आहे की मला ज्या वेळेला जे प्रशिक्षण पाहिजे ते मिळायला पाहिजे, आणि तो भाग आपल्या व्यवस्थेमध्ये पूर्णपणे मिसिंग आहे. आपल्याकडे अजून अशी व्यवस्था सुद्धा नाही की एखाद्या शिक्षकाने त्याच्या एकूण सेवा काळामध्ये काय काय प्रकारची प्रशिक्षणं केली आहेत याचा आपल्याकडे डेटा सुद्धा नाही आहे उपलब्ध. तर या
प्रकारच्या वातावरणात आपण काम करतोय आणि म्हणूनच मूलभूत काम करणं, दीर्घकालीन दृष्टिकोन घेऊन काम करणं, त्याशिवाय आपल्याला पर्याय नाही आता काही. बरोबर. तुम्ही आता जे बोललात तो क्लासरूम मॉनिटरिंगचा भाग आहे. जसं US मध्ये ना, आता मी ज्यावेळी मॉनिटरिंग शिकवतो नाही, आय एम युझिंग माय टर्म्स व्हेरी क्लिअरली. हा मॉनिटरिंगचा भाग नाहीये. मॉनिटरिंग इज मेंट ओनली टू एन्श्युअर वेदर यू आर वर्किंग ऑर नॉट. हा सपोर्टचा I see. भाग आहे की मी चुकणार आहे, मला माहितीये, मला कोणीतरी तज्ञ मॉनिटरिंग करायचं असेल तर काय मी कॅमेरे लावतो ना तुमच्या वर्गामध्ये. बरोबर. होय, Yes. मॉनिटरिंग चांगलं. तुम्ही काम करताय की नेहमी नुसतं एक नजर टाकली की कळेल मला. सो दिस इज नॉट मॉनिटरिंग, दिस इज ऑन साईट सपोर्ट. की मला शिक्षकांच्या शिकण्याच्या प्रक्रियेचा तो एक अविभाज्य भाग आहे. I see. जसं मला वर्गात बसून लेक्चर ऐकून व्हिडिओ बघून असं जसं शिकता येतं ना, तसं मी शिकवत असतानाच शिकता येतं मला. तो प्रॅक्टिसचा भाग आहे त्याच्यामधला. तर हा मॉनिटरिंगचा भाग नाही, हा ट्रेनिंगचा भाग आहे. आय सी, आय सी. प्रोसेस. आपण जेव्हा मॉनिटरिंग म्हणतोय ना, त्यावेळेला आपण असं म्हणतोय की शिक्षकांना करायचं नाहीये म्हणून त्यांच्या मागे कोणीतरी लावायला लागतं. दॅट इज द सेन्स दॅट यू गेट फ्रॉम द मॉनिटरिंग. तर त्यांना करायचं नाही असा भाग नाहीये, त्यांना खरंच शिकायचं आणि ते शिकताना अडचणी येत आहेत, ते सोडवायला कोणीतरी मदत पाहिजे मला. अँड देयर इज अ ह्यूज डिफरन्स बिटवीन दिस टू थिंग्स. मॉनिटरिंग कसं म्हटलं तर आपल्याकडे आहेत की वरती सगळी, म्हणजे केंद्र प्रमुख आहेत, वरती विस्तार अधिकारी आहेत, सगळी मॉनिटरिंगची यंत्रणा जागेवरती आहे आपली. म्हणून वाटते का गुणवत्ता कधी? तर हा महत्वाचा मुद्दा आहे की मॉनिटरिंग आणि ऑन साईट सपोर्ट ह्या टेक्निकली दोन वेगळ्या गोष्टी. मला असं म्हणजे साधी गोष्ट आहे की समजा मला येत नाहीये, तर क्वेस्टची जी व्यक्ती तिथे जाते ती काय करते की थांबा मी करून दाखवतो आणि तुम्ही बघा आता कसं वाटतंय, मी करून दाखवतो. तर हे मी करून दाखवतो म्हणणं आणि प्रत्यक्षात डेमॉन्स्ट्रेशन देणं हे करणारं कोणीतरी पाहिजे आपल्याला. नुसतं बसून मागे तुमचं चांगलं झालं का, बरं झालं का, वाईट झालं याच्यावरती शेरे मारणाऱ्या माणसाचं मी करू काय? कारण इट्स अल्टिमेटली अ प्रॅक्टिसिंग प्रोफेशन. तुम्हाला चांगलं शिकवता केव्हा येतं तर जेव्हा तुम्ही चांगलं शिकवणं बघता तेव्हा, आणि जेव्हा तुम्ही स्वतः शिकवून बघता तेव्हा. याच्या पलीकडे दुसरा काही मार्ग नाही आपल्याला. करेक्ट, करेक्ट. तर तुम्ही टीईटी विषयी बोलला. टीईटी, तर हे म्हणजे टीईटी काय आहे? व्हॉट इज टीईटी फर्स्ट ऑफ ऑल? आणि तुम्ही आता बोलला की की मल्टिपल चॉईस एक्झाम जशी आहे, तर तुम्हाला समजा इफ यू आर पॉलिसी मेकर, लेट्स से हायपोथेटिकली, तुम्ही एक पॉलिसी फ्रेम करायची की त्याच्यामध्ये शिक्षकांना टीईटी जे उद्देश साध्य करण्याचा प्रयत्न करते ते तुम्हाला करायचं. व्हॉट अदर ऑप्शन्स यू विल चूज ऑर सजेस्ट? पहिली गोष्ट, मी परीक्षा बंद करेन. कारण परीक्षा देऊन काय होतं, परीक्षेची तयारी लोक करतील, शिकवण्याची नाही. त्यामुळे मुळामध्ये माझा मुद्दाच हा आहे की जी प्रॅक्टिस करण्याची गोष्ट आहे त्याचं मूल्यमापन तुम्ही एका परीक्षेतनं करणार कसं नेमकं. म्हणजे समजा काय त्याच्यामध्ये 4 पियाजेच्या आणि 2 वॅगॉट्स्कीच्या आणि सगळ्या लोकांच्या 4 थिअरीज विचारल्या आणि मी तुम्हाला दिली सगळी उत्तरं बरोबर, गॅरंटी देता का की शिकवता येत आहे म्हणून मुलांना, लोकांना? तर नाही देता येणार आपल्याला. किंवा असं दाखवा की ज्यांचा टीईटीचा स्कोअर चांगला आहे त्यांचे वर्ग प्रत्यक्ष जाऊन बघायचे, रँडमली सॅम्पल काढायचं, जाऊन बघायचं की वर्ग कसे चालवत आहेत ते. गॅरंटी आहे का आपल्याला की तिथल्या सगळ्यात चांगल्या मार्क मिळवणाऱ्यांचे वर्ग चांगले असतील? आपल्या शिक्षकांची गरज वेगळी आहे आणि आपण तपासतोय भलतंच काहीतरी. त्यामुळे ती परीक्षा आधी मी पहिलं तर बंद करेन. दुसरी गोष्ट, शिक्षकांच्या सातत्यपूर्ण व्यावसायिक विकासासाठी ज्या संस्था निर्माण करण्यात आल्या होत्या महाराष्ट्रामध्ये किंवा महाराष्ट्रात बऱ्यापैकी झालेल्या होत्या, डाएट सारख्या संस्था असतील किंवा ब्लॉक रिसोर्स सेंटर सारख्या संस्था असतील, ह्या सगळ्या सक्षम करण्यावरती आपल्याला भर द्यावा लागेल. आणि त्या सक्षम करण्याचा एक दीर्घकालीन कार्यक्रम हातामध्ये घेतल्याशिवाय आपल्याला हे पुढे करून जाऊन करता येणार नाही काही. आज लोक बऱ्याच वेळेला फिनलंडचं उदाहरण देत असतात शिक्षणाच्या बाबतीमध्ये. त्यांना 30 वर्ष लागली, एवढासा देश आहे तो. तर 30 वर्ष ते काय एकच पॉलिसी घेऊन पुढे 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 जात होते आणि तेव्हा आज ते जगातल्या उत्तम देशांच्या मध्ये ते आलेले आहेत. आपल्या देशाचं वैविध्य किती, विस्तार किती, ह्या सगळ्याचा विचार करता मुळात शिक्षकांना सपोर्ट करणारी यंत्रणा भक्कम करणं अत्यंत गरजेचं आहे. ही यंत्रणा नुसती मॉनिटरिंगची नाही तर गायडन्स देणारी, मदत करणारी अशा तऱ्हेची तयार करावी लागेल. आणि ह्या सगळ्यामध्ये परीक्षा नामक गोष्ट ही मोठ्या व्यत्यय आहे त्याच्यामधला. एकदा तुम्ही परीक्षा ठरवलीत त्या गोष्टीची
की बाकी सगळ्या गोष्टी बाजूला पडून रट्टा मारून ती परीक्षा क्रॅक करण्याचा मार्ग तुम्ही लोकांना उपलब्ध करून दिलेला असतो. तर त्यामुळे तसंही ज्या परीक्षेमधनं मला हे कळणारच नाहीये की तुम्हाला चांगलं शिकवता येतं की नाही, त्याला किती महत्त्व द्यायचं आपण. पण काय आहे की आपल्याला आपल्या भारतीय लोकांचा परीक्षा या गोष्टीवरती इतका विश्वास आहे की परीक्षा नसेल तर जणू काही लोक शिकतच नाहीत, असं एक नरेटिव्ह आत्ता लोक साधारणपणे म्हणतात. तर परीक्षा घेतल्यामुळे गुणवत्ता काय आहे तुमची हे तुम्हाला कळेल, आपोआप सुधारेल का ती नुसत्या परीक्षा घेऊन? म्हणजे थिंग्स वोंट इम्प्रूव्ह जस्ट बिकॉज यू आर मेजरिंग देम अगेन अँड अगेन. त्याच्याकरता काहीतरी वेगळं करावं लागेल मागे आपल्याला. तर ते वेगळं काय करायचं ह्याच्याबद्दलची इन्साईट समोर येणं, त्याच्याबद्दल डिस्कशन होणं हे दुर्दैवाने आपल्याकडे होत नाही. आणि याला क्विक फिक्स सोल्युशन नाही, हे आपण ज्या दिवशी मान्य करू त्या दिवशी आपण योग्य दिशेने चालायला लागू. नाही करता येणार वर्ष, 1.5 वर्ष, 2 वर्षामध्ये अशा तऱ्हेचं काम. इट विल टेक डेकेड्स. पण त्या डेकेड्सचं प्लान तर करायला पाहिजे. जोपर्यंत आपण तो प्लानच घालत नाही आहोत, जोपर्यंत आपण अशी सिस्टीमच उभी करत नाही आहोत, तोपर्यंत शाळा सुधारतील कशा? करेक्ट. तुम्ही फिनलँडचं एक उदाहरण दिला. त्याच्यामध्ये मी त्याच्याविषयी वाचलेलं आहे, की तिथं आय थिंक 16 वर्षाची विद्यार्थी 16 वर्षाचा होईपर्यंत त्यांची एक्झामच काही होत नाही. असं काहीतरी ऐकलंय. हे खरं आहे का? किंवा स्कॅन्डिनेव्हियन पण परीक्षा नसते. परीक्षा त्यांच्या एज्युकेशन सिस्टीममध्ये, स्कॅन्डिनेव्हियन एज्युकेशन सिस्टीममध्ये आणि आपल्यामध्ये, आपल्या एज्युकेशन सिस्टीममध्ये महत्वाचा फरक काय? पहिली गोष्ट म्हणजे तिथे शिक्षकाचं काम हे व्यावसायिक दर्जाचं काम मानलं जातं, पहिली गोष्ट. आणि शिक्षणाचं स्वतःचं शास्त्र आहे हे त्या समाजामध्ये मान्य झालेली गोष्ट आहे. आपल्याकडे अजूनही शिकवणं काय कोणालाही करता येतं. स्वतः शिक्षित असलं तर अगदीच करता येतं. टेक्निकली इंजिनियर असाल तर मग लायसन्सच मिळालं बिनधास्त जाऊन शिकवण्याचं. तर हा जो प्रॉब्लेम आहे की आपण शिक्षणाचं शास्त्रच मान्य करत नाही आहोत अजून, त्या पहिल्याच इथे आपण आधी एकतर आपण ठेच काढतो. दुसरी गोष्ट की बहुतेक सारी स्कॅन्डिनेव्हियन सिस्टीम जी आहे ती मुलाचं शिक्षण हे त्याचा हक्क मानते. आपल्याकडे आजकाल शिक्षण ही सर्व्हिस आणि पेड सर्व्हिस मानण्याचं चलन आहे. तर त्याच्याऐवजी तो हक्क आहे आणि तो प्रत्येकाला मिळायला पाहिजे या पर्स्पेक्टिव्हने ती शिक्षण व्यवस्था त्यांच्याकडे बघत असते. आणि तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे की ती विश्वासावरती आधारलेली आहे बरीचशी. सो अनलेस प्रूव्हन अदरवाईज शिक्षकावरती शंका नाही घेत बसत कोण सारखं. चौथी गोष्ट, ते शिक्षकामध्ये प्रचंड इन्व्हेस्टमेंट करतात. तर या सगळ्या गोष्टी जोपर्यंत आपण बघत नाही आहोत, घडवत नाही आहोत, तोपर्यंत म्हणजे आपण कसं कम्पेअर करणार दोन इन्स्टिट्यूशन्सना? बरोबर. काही कम्पॅरिझन स्केलच्या बाबतीतही कम्पॅरिझन नाहीये आणि या बाजूने बघितलं तरीही काही कम्पॅरिझन नाहीये. आणि तिथे केलेल्या सगळ्या गोष्टी आपल्याकडे चालू शकतील का? नाही चालू शकणार, कारण आपलं स्केल, डायव्हर्सिटी सगळं वेगळं आहे. आपल्याकडे काय चालेल हे आपल्याला शोधावं लागेल आणि ते शोधण्याचं काम आपण करत नाही आहोत, हा खरा कळीचा मुद्दा आहे. बरोबर. आता तुम्ही एक डायव्हर्सिटीचं बोलला, तर तुमचं बरंचसं काम पालघरमध्ये वगैरे चालू झालं तुम्ही बोललाच. पण त्याच्याबरोबर तुम्ही एक्सपांड पण केले का? बरोबर. आणि आता मी काही सर्व्हेज वगैरे वाचतोय, काही रिपोर्ट वाचतोय. त्याच्यामध्ये असं जाणवते की महाराष्ट्राचा जो शैक्षणिक दर्जा आहे देशामध्ये, तो सगळा दर्जा ना मुंबई, पुणे अशा ज्या मोठ्या सिटीज आहेत त्यांच्या खांद्यावरती आहे. आणि बाकीची जी जिल्हे आहेत, लातूर फॉर इन्स्टन्स, कोल्हापूर, हे सगळे जिल्हे आहेत ते मागं पडतात. ते डिस्पॅरिटी आहे. तर ती तुमच्या कामामध्ये तुम्हाला दिसली का, की एक जिल्हा चांगला आहे एज्युकेशन किंवा सपोर्टिंग सिस्टमसाठी? नॉट जस्ट स्कूलिंग, इन्फ्रास्ट्रक्चर किंवा शिक्षक असे नाही, आउटकम मध्ये पण आणि त्या इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये पण. तुम्हाला जाणवलं का ही डायव्हर्सिटी? वैविध्य निश्चितच आहे त्याच्यामध्ये, पण महत्वाचा मुद्दा काय आहे की ते जे वैविध्य आहे ते जिओग्राफीने डिफाईन होत आहे का? म्हणजे असं म्हणू शकता का की जनरल रँडमली कुठल्याही मुंबईतल्या शाळा काढल्या आणि कुठल्याही लातूरमधल्या काढल्या तर मुंबईच्या लातूरपेक्षा चांगल्याच असतील अशी गॅरंटी द्याल का? तर तसं नाहीये. आपण काय केलंय, जशी आपल्या समाजामध्ये उतरंड आहे तशी शाळांची एक मोठी उतरंड तयार केलेली आहे आणि त्या उतरंडीतल्या वरच्या वर्गामधल्या शाळा या नेहमीच तुम्हाला चांगल्या मिळणार. मग त्या लातूरमध्ये असू देत, नागपूरमध्ये असू देत, नाही तर मुंबईमध्ये असू देत.
पण प्रश्न काय आहे, प्रश्न सर्वसामान्य मुलं जिथे शिकणार आहेत त्या शाळांची गुणवत्ता काय आहे असं जर तुम्ही तपासायला गेलात तर ती काय फार वेगळी आहे सगळीकडे असं बिलकुलच नाही. त्यामुळे जो तुम्हाला फरक दिसतो, आता काय आहे की जरा सधन आणि जास्त रिसोर्सेस असणाऱ्या शाळांचं प्रमाण हे मुंबई, नाशिक, पुण्यामध्ये निश्चितच जास्त आहे, कारण ट्रॅडिशनली तो लिटरेट भाग आहे, इंडस्ट्रियलाइज भाग आहे, तर तिथे रिसोर्सेस जास्त मिळणं सारखंच आहे, साहजिकच आहे त्याच्यामध्ये. पण खरोखरच असं जॉग्राफीतून आपण म्हणू शकतो का, तर ते तपासून बघण्याची गोष्ट आहे असं मला वाटतं. मी तपासलं नाही कधी, पण माझा कयास असा आहे की जर तुम्ही बाकीचे फॅक्टर्स कंट्रोल केलेत तर सर्वसामान्य मुलं ज्या शाळेमध्ये जातात त्या मुलांच्या शाळेच्या गुणवत्तेमध्ये तसा काही फारसा फरक नाही. असे त्याच्यात आणखी एक मुद्दा तुम्ही सांगितला की एक उतरण आहे, जी समाजातली उतरण तीच तुमच्या एज्युकेशन सिस्टम मध्ये पण दिसते. तर हल्ली ना सरकारी शाळा खूप साऱ्या बंद होत आहेत आणि ते मायग्रेशन आहे प्रायव्हेट स्कूल्सकडे, ते होते. तर ह्याच्यासाठी जबाबदार घटक काय आहेत की वाय पीपल आर मुव्हिंग फ्रॉम पब्लिक स्कूल्स, मराठी पब्लिक स्कूल्स टू प्रायव्हेट स्कूल्स? एक तर पहिला मुद्दा आहे माध्यमाचा, की मराठी समाजाने ठरवून टाकलेलं आहे की इंग्रजी माध्यमातूनच आमच्या मुलांना शिकवायचं आहे, आणि मग ती किती घाणेरडी वेडी वाकडी इंग्रजी असणारी शाळा का असे ना ती चांगली असते, असा एक परसेप्शन त्याच्यामध्ये पालकांचं झालेलं आहे. आणि हे का झालेलं आहे तर इंग्रजी विना अडतं ह्याचा अत्यंत कटू अनुभव पालकांनी त्यांच्या पिढ्यांमधनं घेतलेला आहे. आणि इंग्रजी विना अडत नाही असं म्हणणं हे ढोंगीपणाचं ठरेल. इंग्रजी विना अडतं, त्याशिवाय उच्च शिक्षण नाही घेता येत, त्याशिवाय एका मर्यादेपलीकडे प्रगती करता येत नाही, हे एक मोठं कारण आहे मुलं खाजगी शाळांच्याकडे जाण्याचं आणि इंग्रजी माध्यमाच्या शाळांच्या मध्ये जाण्याचं. कारण भारतामध्ये अजून तरी रिजनल लँग्वेजेसमधनं आधुनिक विषय पदव्युत्तर पातळीवर, पदवी पातळीवर शिकण्याची व्यवस्था नाही. आणि कुठले विषय तर आधुनिक विषय, म्हणजे मला कदाचित राज्यशास्त्र शिकता येत असेल पण मला फिजिक्स नक्की नाही शिकता येत, किंवा मी जर म्हटलं की मला टेक्नॉलॉजी शिकायची आहे तर नाही, मला नॅनो टेक्नॉलॉजी मराठीतून शिकण्याची आपल्याकडे सोय नाही. त्यामुळे आपल्याला इंग्रजीची गरज लागणार ही गोष्ट आपल्याला मान्य केली पाहिजे. प्रश्न असा आहे की इंग्लिश चांगलं येण्यासाठी सर्व काही इंग्लिशमधनं सुरुवातीपासून शिकणं हा मार्ग आहे का, इंग्लिश एक चांगली भाषा म्हणून शिकणं चांगलं आहे, याच्यामधला आपला वैचारिक गोंधळ आहे. पालकांना काय वाटत असतं की इंग्रजी माध्यमाच्या शाळेमध्ये मी घातलंय म्हणजे नक्कीच त्याला चांगलं इंग्रजी येणार. त्यामुळे ह्याचाही ते कधी कधी वेळेला विचार करत नाहीत की अरे तिथे शिकवणारे व्यक्ती कोण आहे, त्याला काय इंग्रजी येतं, याचा काही पालक फारसा विचार करत नाहीत. काय करतील, म्हणजे शेवटी त्यांना दुसरा काही इलाज नसतो. त्यामुळे ह्याच्याबद्दल तज्ज्ञांनी, प्रसारमाध्यमांनी, सगळ्यांनी एकत्र येऊन हा प्रश्नाचं तांत्रिक उत्तर काय आहे हे शोधायला पाहिजे, की खरोखरच इंग्रजी माध्यमाच्या शाळेमध्ये सुरुवातीपासून जाण्याने चांगलं इंग्रजी येणार आहे का इंग्रजी चांगलं शिकवल्यामुळे चांगलं इंग्रजी येणार आहे. म्हणजे मागच्या पिढीमध्ये ज्या ज्या लोकांनी चांगलं इंग्रजीमधलं काम केलं तर ती बहुतांश लोक रिजनल मीडियममध्ये शिकलेली होती, पण नंतर शिकलेच की चांगली इंग्रजी. तर ते तसं होऊ नये याच्याकरता एक परसेप्शन असं निर्माण झालेलं आहे की इंग्रजी माध्यमाच्या शाळा चांगल्या आहेत आणि म्हणून तिकडे लोक जात आहेत. यात आपण काय किंमत देतोय हे अजून पालकांना किंवा समाजाला कळत नाहीये, की ज्या भाषेतनं मला बोलताच येत नाही, ज्या भाषेतनं माझं काही स्वतःचं मला लिहिता येत नाही, अशा भाषेतनं मी शिकायचं कसं, माझे त्याचे सगळे विषय कसे समजून घ्यायचे, मी अभिव्यक्ती कशी करायची, हे सगळेच प्रश्न म्हणजे त्यामुळे पायामध्ये बेड्या बांधून मुलांना धावायला लावल्यासारखी ती स्थिती आहे त्याच्यामधनं. त्यामुळे या प्रकारे निर्णय सामाजिक पातळीवरती लोकांनी एक जे नरेटिव्ह सेट केलेलं आहे, जे एक परसेप्शन आहे लोकांचं, ते बदलणं हा त्यातला महत्वाचा मुद्दा आहे. आणि दुसरा मुद्दा सरकारी शाळांच्या बाबतीमध्ये असा आहे की सरकारी पब्लिक एज्युकेशन सिस्टीम जी आहे ती बळकट करण्यासाठी आपण काही करत नाही आहोत. तिथे जे काही स्थैर्य लागतं, तिथे ज्या प्रकारे इनपुट जायला पाहिजे, जिथे इन्व्हेस्टमेंट जायला पाहिजे, तिथे ती जात नाही. आणि एक प्रपोगंडाही आहे मोठ्या प्रमाणावरती अशा तऱ्हेचा की अरे सरकारी शाळा काही वाईट असतात त्याच्यामध्ये. अगदी मी इंग्लिश मिडियमच्या शाळेमध्ये नाही घातलं तर मी उचलून खाजगी मराठी शाळेमध्ये घालेन, याचा विचारही मी कधी करत नाही की खाजगी मराठी शाळेमध्ये शिकवणाऱ्या शिक्षकाला जर आज तुम्ही विचाराल तर काय पगार असतो, 8,000 रुपये म्हणजे खूप झाले त्याच्यामध्ये. आता एवढा पगार असणारी व्यक्ती मग ज्या लो फी प्रायव्हेट स्कूल्स आहेत त्याच्यामध्ये काय दिसतं, सातत्याने शिक्षक बदलत असतात.
मग जिथे शिक्षकच स्थिर नाहीये आपला, तिथे शिक्षण कशा क्वालिटीचं होईल? पण याबद्दल समाजामध्ये आपल्या जागरूकता नसल्यामुळे आपण एका अंधविश्वासाने मुलांना शाळेमधनं घालतोय खरं तर. आणि मी अशा शाळांच्या बद्दल बोलतोय की जिथे खरोखरच कमी पैशामध्ये शिक्षण दिलं जातं. तर कमी पैशामध्ये शिक्षण देणाऱ्या गरीब शाळा आपल्याला मुलांसाठी हव्यात का ज्या मुलांच्या घरी अशा तऱ्हेचं वातावरण नाही त्यांच्यासाठी सर्वोच्च दर्जाचं शिक्षण उपलब्ध करून द्यायचं आहे? आणि ते जर उच्च दर्जाचं हवं असेल तर त्याच्याकरता युजर पे मॉडेल उपयोगाचं नाही. तुम्हाला सार्वजनिक शिक्षणाची व्यवस्थाच असावी लागेल. म्हणजे ज्या अमेरिकेमध्ये तुम्ही बसून बोलताय तिथली सुद्धा 85% मुलं अजूनही सरकारी शाळांमध्ये आहेत आणि खासगी शाळांमध्ये जाणाऱ्या मुलांचं प्रमाण अत्यल्प आहे. तर ह्या प्रकारच्या अत्यंत कॅपिटलिस्टिक स्वरूपाच्या सोसायटीमध्ये सुद्धा जर शिक्षण ही सरकारची जबाबदारी असेल तर भारतासारख्या वरती येत असलेल्या धडपडत असलेल्या देशामध्ये शिक्षण ही खाजगी सेवा कशी काय करू शकतो आपण, याचा विचार करायला पाहिजे ना. तर तो होत नाहीये. सिस्टमॅटिकली नॅरेटिव्ह असा आहे की खाजगी शाळा चांगल्या आहेत आणि मग त्याच्याबद्दल लोक म्हणतात की तो चॉईस आहे पालकांचा कुठे घालायचं ते. पण आपण खाजगी शाळांमध्ये जाण्यासाठी पब्लिक अल्टरनेटिव्ह चांगला निर्माण केलाय का? आता क्वेस्टच्या कामामधनं परत एकदा सांगतो की ज्या ज्या ठिकाणी आम्ही भक्कम अंगणवाड्या आणि प्रीस्कूल्स उभ्या केल्या गव्हर्नमेंटच्या, तर त्या अंगणवाड्यांच्या मध्ये खाजगी शाळेतली मुलं परत आली. म्हणजे काही काही ठिकाणी खाजगी शाळांनी तक्रारी केल्या की आमची मुलं पळवता तुम्ही तिकडनं म्हणून. तर लोकांना जर चांगली सार्वजनिक शिक्षण व्यवस्था दिली तर ती हवी आहे, नको आहे अशातला भाग नाहीये. पण ती तुम्ही चांगली केलीतच नाहीत कधी, तर लोक तुमच्याकडे काय येतील? आणि ती करण्याची जबाबदारी कोणाची? एकट्या शिक्षकांची का? तर बिलकुल नाही. पूर्ण धोरणापासून ते त्या यंत्रणेपर्यंत सगळ्यांनी ही जबाबदारी घ्यायला पाहिजे. त्यामुळे आपल्याला मूलभूत प्रश्न जो विचारला पाहिजे तो म्हणजे की आपला विश्वास आहे का की शिक्षण ही एक सार्वजनिक व्यवस्थेतनं होणारी बाब आहे का? आपण आनंदात आहोत की माझ्याकडे जास्त पैसे असतील तर मला चांगलं शिक्षण विकत घेता येईल, माझ्याकडे नसतील तर जे काही मिळेल ते तुम्ही घ्या. या व्यवस्थेमध्ये आपण समाधानी आहोत का? असे प्रश्न आपल्याला विचारायला लागतील स्वतःला. आणि तुम्ही एक मुद्दा US आणि इंडियाचं जे कंपॅरिझन सांगितलं, याच्यामध्ये मला एक खूप चांगला मुद्दा ऍड करायचा आहे की इथं जसं तुम्ही सांगितलं की मोस्टली सगळी मुलं पब्लिक स्कूलमध्ये जातात, म्हणजे 1ली ते 12वी पर्यंत इथं. म्हणजे खूप चांगल्या सुंदर शाळा आहेत. आणि त्याच्यानंतर मग जे हायर एज्युकेशन आहे 12वी नंतर BTech किंवा मास्टर्स किंवा बॅचलर्स, त्याच्यासाठी प्रायव्हेट स्कूल्सला जातात, तिथं प्रेफर करतात. पब्लिक स्कूल खूप खूप चांगले आहेत, म्हणजे UT ऑस्टिनला मी गेलेलो जसे तसं. बट इंडियामध्ये खूप ते म्हणजे विरुद्ध आहे टोटली. जे 1ली ते 12वीचं शिक्षण आहे ते प्रायव्हेटमध्ये खूप चांगलं आहे आणि त्यानंतर मग पब्लिक एज्युकेशन म्हणजे IITs, IIM अशा ज्या एज्युकेशन. म्हणजे हे मला खूप वेगळं वाटतं की कसं, हाऊ इज इट पॉसिबल की हा पिरामिड उलटा कसा झाला हो इंडियामध्ये? उलटा झाला म्हणजे आपण IITची गेट्स अशी तयार करून ठेवलेली आहेत की तिथपर्यंत पोहोचायचं असेल तुम्हाला तर तुम्हाला सुरुवातीला इन्व्हेस्टमेंट करावी लागते. म्हणजे तुम्ही जेव्हा खाजगी शाळेमध्ये घालता, IITच्या आजकाल 11वी-12वीला तुम्ही बघितलं असेल की भारतामध्ये कोणी कॉलेजला जात सुद्धा नाही, सगळेजण क्लासेसमध्ये इन्व्हेस्ट करतात आणि त्या क्लासेसमधनं आतमध्ये जाऊन तुम्ही IIT मध्ये जाऊन तिकडे शिक्षण घेणार, याच्यावरती एक मोठी इकॉनॉमी त्याच्याभोवती उभी राहिलेली आहे. तर अशा परिस्थितीमध्ये आपल्याला कायमच हे प्रश्न विचारायला पाहिजेत की नेमका शिक्षणाचा पर्पज काय आहे, की दिलेल्या 1 लाख मुलांमधनं चांगली मुलं कोण आहेत हे शोधणं. अशा दृष्टीने तुम्हाला शिक्षण व्यवस्था बांधायची आहे का प्रत्येक मुलामध्ये काय चांगलं आहे हे शोधण्यासाठी म्हणून शिक्षण व्यवस्था बांधायची आहे? नेमकं काय करायचंय आपल्याला? म्हणजे प्रश्न सिलेक्ट करून चाळणीसारखी गाळत 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 मुलं नेणारी शिक्षण व्यवस्था काही प्रमाणामध्ये तुम्हाला यश देईल, पण जेव्हा सामाजिक पातळीवरती तुम्ही विचार करत असता तेव्हा प्रत्येक मुलाच्या गुणवत्तेचा जेव्हा विचार होईल तेव्हा समाज म्हणून तुमच्या गुणवत्तेमध्ये फरक पडेल ना. तर तो आपण विचार करत नाही आहोत. आपण काय करतोय की IIT मध्ये जायचं जर असेल तर कोण जाऊ शकतं IIT मध्ये? तर जे ही मागची इन्व्हेस्टमेंट्स करू शकतात, खाजगी शाळेत जाण्याचं, क्लासेसना जाण्याचं, तीच मुलं ती सबसिडीवरती घेत असतात तिथली. सो असंही वर्क म्हणजे काय म्हणता येईल की भारतातल्या सधन वर्गाने असं मानायचं कारण नाही की आम्ही नाही का सबसिडी घेतली नाही कधी म्हणून. तुम्ही सबसिडी घेत असता, उशिरा घेता,
एवढाच फक्त त्याच्यातला बरोबर. मुद्दा आहे. कारण ह्या सगळ्या ज्या उत्तम दर्जाच्या पब्लिक इन्स्टिट्यूशन्स आहेत जिथे जाण्यासाठी म्हणून तुम्ही लाखो रुपये देऊन क्लासेस घालता मुलांना, तर त्याच्यापेक्षा कितीतरी जास्त IITच्या माणसाचा खर्च असतो तिथे असणाऱ्या. सो यू ऑल्सो टेक द सबसिडी असं म्हणायचं कारण नाही की आमची मुलं नाही शिकली म्हणून तसं. तर सबसिडी खूप मुळातच चांगला शब्द आहे. रेवडी. हा एक्झॅक्टली शाळेच्या ह्याच्यामध्ये मी इन्व्हेस्ट केलं, सो त्याचा मला फायदा काय होतोय, तर मला तिथे सबसिडाईज त्याच्यामध्ये मला उच्च शिक्षण मिळतंय त्याच्यामधनं. तर त्यामुळे तो एक विचार करण्यासारखी गोष्ट आहे ती, की मध्यमवर्ग जेव्हा असं म्हणतो की आम्ही नाही सबसिडी घेत, तेव्हा खरंच घेत नसतो का, त्याचा पण एकदा विचार करायला पाहिजे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट अशी की आपल्याला IITs, IIM इथेच फक्त गुणवत्ता आणि बाकीकडे काहीही नाही अशी स्थिती काय? म्हणजे मला मान्य आहे की कुठल्याही देशामध्ये टॅलेंट नर्चरची एक काही सिस्टीम असते की ज्याच्यामध्ये तुमच्या देशातलं सर्वोच्च मनुष्यबळ जे असेल त्यांचं चांगलं ट्रेनिंग होणं, त्यांना पुढे त्यांनी समाजामध्ये काही त्याच्यामधनं कॉन्ट्रीब्यूट करणं, अर्थनिर्मिती करणं, जे काय करायचं असतं ते करते. तो झाला एक लेअर. पण आपल्याकडे प्रॉब्लेम असा आहे की जर तुम्ही IIT, IIM किंवा अशा ठिकाणी जर नाही गेलात, तर त्याच्यानंतरचे जे तुमचे ऑप्शन्स आहेत ते तुम्हाला काही म्हणजे काही देत नाहीत. म्हणजे बरोबर. डिस्पॅरिटी आहे प्रचंड त्याच्यामध्ये, की एकदा जर तिथे गेलात तर जिंदगी बन गई, तिथे नाही गेलात तर काही केलं तरी काही फरकच पडत नाही. बरोबर. आपला प्रश्न गुणवत्तेचा कुणाच्या गुणवत्तेचा आहे? IIT, IIMच्या गुणवत्तेचा आपण चिंता करण्याची कारण नाही, ते स्वतः घेतील करू. पण त्याच्या बाहेर असणारी जी मुलं आहेत त्यांच्या शिक्षणाच्या गुणवत्तेचं काय? हो. आणि त्या गुणवत्तेबद्दल आपण बोलणार आहोत की नाही? त्यामुळे आपला प्रश्न सर्वसामान्य मुलांना गुणवत्तापूर्ण शिक्षण कसं मिळेल असा असायला हवा, ना की चांगली मुलं निवडून त्यांचं अधिक चांगलं कसं करता येईल. बरोबर. बरोबर. आणखी एक आजच मी जो लेख लिहिला लोकसत्तामध्ये, त्याच्यामध्ये मला एक कंपॅरिझन करायला मिळालं की महाराष्ट्र शिक्षणामध्ये जसे बाकीचे पुढारलेली राज्य आहेत, केरळ असू दे फॉर एक्झाम्पल, त्याच्यामध्ये आपण मागं पडतोय. एक डेटा सकट मी ते लिहिण्याचा प्रयत्न केला. तर तुमचं असं काय म्हणणं आहे का की व्हॉट इज युअर टेक ऑन इंटरनॅशनल कंपॅरिझन ऑफ महाराष्ट्र? महाराष्ट्राची एज्युकेशन सिस्टम कुठं आहे देशाच्या तुलनेमध्ये? गोंधळाचं वातावरण आहे. म्हणजे आपल्याकडे मी भारतभर काम करतो. मी ज्या वेळेला बऱ्याच वेळेला उत्तरेतल्या राज्यांमधनं जाऊन येतो तेव्हा मला बरं वाटतं की आपण महाराष्ट्रात आहोत त्याच्याबद्दल. आणि मी जेव्हा दक्षिणेतल्या राज्यांमधनं जाऊन येतो त्यावेळेला मला जरा वाटतं की अरे काय हे, वी हॅव मिस द बस, कारण नसताना असं वाटतं. त्यामुळे हा एक जरा काय म्हणता येऊ शकेल की एक गोंधळाची स्थिती आहे आपल्याकडे. आपलं भौगोलिक स्थान पण अशा ठिकाणी आहेत की आपल्याकडे दोन्ही प्रकारच्या संस्कृतींचा इन्फ्लुअन्स आहे. म्हणजे उत्तरेच्याही संस्कृतीचा आहे आणि दक्षिणेच्याही संस्कृतीचा आहे. तर त्याच्यामुळे अनेक वेळेला अनालिसिस करणं कठीण होऊन बसतं. म्हणजे ज्या वेळेला आम्ही उत्तर प्रदेशात काम करतो, बिहारमध्ये काम करतो, तर तिथे ज्या प्रकारचे प्रश्न आहेत त्या प्रकारचे प्रश्न महाराष्ट्रातले खरंच संपलेत. म्हणजे नाही तर त्या अशा प्रकारच्या प्रश्नांशी आपल्याला झगडावं लागत. त्याच्या आपण बरेच पुढे आलेलो आहोत. पण म्हणून ज्या प्रमाणामध्ये दक्षिणेची राज्य पुढे जात आहेत त्या प्रमाणामध्ये आपण आहोत का, तर तसंही नाही आहोत. त्यामुळे मधलीच काहीतरी स्थिती आहे असं आपल्याला म्हणावं लागेल त्याच्याकरता. आणि म्हणजे काय म्हणतात त्याला की बेसिक झालंय, आता त्याच्या वरचं काय, पुढचं काय, अशा तऱ्हेच्या प्रश्नावरती आपण आहोत. मागे गेलाय का महाराष्ट्र वगैरे, तर हे म्हणायला आपल्याकडे पुरेसा डेटा नाही की नेमकं खरोखरच गेलेला आहे का नाही गेलेला आहे ते. कारण आपल्याकडे ज्या प्रकारचा डेटा येतो त्या चाचण्यांची रिलायबिलिटी बद्दलच माझ्या मनामध्ये दाट शंका आहे. तर त्याच्यामुळे त्याच्यावरती मी कमेंट नाही करणार. पण मागे गेलाय का मला माहिती नाही, पण असं दिसतं खरं की काही बाबतीमध्ये आपण खरोखरच अचिव्हमेंट दिसते आपल्याला आपली, आणि काही बाबतीमध्ये वाईट वाटतं. तर असं मधल्याच प्रकारच्या ह्याच्यामध्ये आहे असं मी म्हणेन. बरोबर. म्हणजे बट तुम्ही जसं म्हणालात की इट डिपेंड्स व्हॉट इज युअर कंपॅरिझन ग्रुप. तुम्हाला कम्पेअर कुणाशी करायचं आहे, उत्तर प्रदेशशी करायचंय की केरळशी करायचं? आणि महाराष्ट्र कसं, म्हणजे आम्ही GDP मध्ये खूप चांगले आहोत आणि आमच्या इथं सावित्रीबाई फुले होऊन झाल्या आणि त्यांनी खूप सारे काम केलं आणि तसं. तर तो जर काही वारसा चालवायचा असेल, या प्लीज गो अहेड.
म्हणजे तुम्ही जे म्हणताय ना, तर ते अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे, की आपण ज्या प्रकारची प्रगती साधली आहे इन कंपॅरिझन टू द नॉर्थ, त्याच्यामध्ये ह्या सगळ्या वैचारिक वारशाचं प्रचंड महत्त्व आहे. फक्त तो आता फक्त इतिहास होणार नाही ना आणि आपण वर्तमानात सुद्धा काही नवीन घडवू ना, याच्यावरती लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे. म्हणजे वैभवशाली इतिहास नुसता असून भागत नाही ना, तो पुढे पण घेऊन जावा लागतो. आणि ते घडण्यासाठी म्हणून जे काही आपल्याला करायचंय ते आपण करतोय का? असा प्रश्न स्वतःला विचारायला पाहिजे. बरोबर. आता आणि आणखी एक शेवटचे 2 प्रश्न. पहिली गोष्ट म्हणजे आता खूप सारे एआय, ChatGPT, Claude एक्सेट्रा, एक्सेट्रा यांची सगळी म्हणजे प्रसिद्धी म्हणा किंवा म्हणजे त्यांचे खूप गवगवा चालू आहे. तर ह्या एआयच्या रेसमध्ये जर का टिकून राहायचं असेल तर लहानपणापासून विद्यार्थ्यांसाठी कुठले स्किल्स देणं गरजेचं आहे? कारण की आता म्हणतात की लेबर मार्केटचं खूप डिस्रप्शन होणार आहे, होतंय. तर ह्या लेबर मार्केट किंवा लेबर मार्केटच्या डिस्रप्शनमध्ये टिकून राहायचं, आपले स्किल्स वाढवायचे आहेत. तर लहानपणापासून मुलांना काय शिकवायला हवं? पहिली गोष्ट काय, वी विल हॅव टू गो बॅक टू द बेसिक्स. शिक्षणाचं जे मुख्य काम आहे, की विचार करता येतो का मला? मला स्वतंत्रपणे शिकता येतं का? मला माहितीच्या पलीकडे जाऊन स्वतःचं मत तयार करणं, इंटरप्रिटेशन करणं, तर्कसंगत पद्धतीने आपल्याला काय म्हणायचं ते मांडता येणं, हे करता येतंय का मुळामध्ये, याच्यावरती आपल्याला भर द्यावा लागेल पायाभूत शिक्षणामध्ये. कारण काय आहे, की कुठल्याही प्रकारचं कौशल्य तुम्ही आज शिकवलं तर टेक्नॉलॉजी इतक्या वेगाने बदलतीये, की ते पुढच्या तुमचं शिक्षण संपेपर्यंत सुद्धा आजकाल रिडंडंट होऊन जाऊ शकतं ते. त्यामुळे केवळ कौशल्य शिकवणं आणि विचार करायला न शिकवणं हे आपल्याला न परवडणारी गोष्ट आहे. त्यामुळे मूलभूत विचार करायला शिकवणं ह्या सगळ्यात पहिलं महत्त्वाची गोष्ट आहे. सतत शिकत राहता येईल याकरता जी मला कौशल्य लागतात, स्वतःहून शिकण्याची, स्वतःहून विचार करण्याची, स्वतःहून शोधण्याची, शोधलेल्या गोष्टीचा अन्वयार्थ लावण्याची, ही गोष्ट जी आहेत ना, ह्या सगळ्या गोष्टी जोपर्यंत आपण शिकवत नाही आहोत तोपर्यंत आपण मुलांना या पुढच्या सगळ्या भविष्यासाठी तयार करणार आहोत असं नाही. आणि एआयने तुमची कामं जरी घेतली उचलून, तर काही एक प्रकारची कौशल्य एआय उचलू शकेल. त्याच्या पलीकडे काय करेल? शेवटी त्याला बरोबर. काहीतरी करणार नाही. एआयने जरी हे सगळ्या गोष्टी केल्या तरी सुद्धा त्याला चालवायला माणसं लागतीलच. त्यामुळे विचार करणारी माणसं आपल्याला पहिल्यांदा आधी निर्माण करावी लागतील, ज्यांना स्वतंत्रपणे विचार करता येतो, ज्यांना निर्णय घेता येतात, ज्यांना घेतलेल्या निर्णयाचे परिणाम जोखून बघता येतात, ज्यांना स्वतःचं एक मत आहे, अशा तऱ्हेची माणसं आपल्याला तयार करावी लागतील. म्हणजे मग ती बदलत्या आणि वेगाने ज्याच्यामध्ये बदल होत आहेत अशा तऱ्हेच्या व्यवस्थेमध्ये टिकू शकतील. तर ते न घडवता आपण फक्त गोकंपट्टीवरती करून परीक्षा पास होण्याच्या शिक्षणाकडे गेलो कारण किंवा अजिबात डोकं न वापरता नुसतीच काहीतरी कौशल्य शिकत बसलो तर ते भागण्यातलं नाही. हात आणि डोकं एकत्र चालवणं या प्रकारचं शिक्षण कदाचित आपल्याला पुढे जास्त उपयोगाचं पडणार आहे. आणि त्याच्यामुळे मला वाटतं की एआय काय आहे, शेवटी त्याचं एक जसं प्रत्येक तंत्रज्ञान ज्या वेळेला येतं तेव्हा इट मेक्स रिअली बिग प्रॉमिस. आणि असं वाटतं की आता सगळं मूलभूत गोष्ट सगळी बदलून जाणार आता सगळी आपल्या याच्यामुळे. आणि इट इज ऑन द हाईट ऑफ द हाईप कर्व राईट नाव. म्हणजे ज्याला एखाद्या गोष्टीची हाईप असते तर त्याची आता ते एआयचं ते एकदम पीक वरती आहे सध्या. तो तिथनं खालती येईल. विल डेफिनेटली नॉट गो टू द प्री एआय इरा, कारण बदल होतील आपल्या आयुष्यामध्ये, पण आत्ता ज्या हाईप कर्वला जाऊन लोक बोलतायत त्याच्यापेक्षा ते नक्की कमी असतील. तर त्याच्यामुळे आपल्याला एक गोष्ट बघायला पाहिजे त्याच्यामधनं की एआय मुळे आयुष्य बदलेल का? हो बदलेल, पण ते मला तरी असं वाटत नाही की ते अशा प्रमाणात बदलेल की तुमची बेसिक विचार करणं, स्वतःचं स्वतः शिकणं या प्रकारची कौशल्य एआय मुळे रिडंडंट होतील असं मला बिलकुल वाटत नाही. आणि त्याच्यामुळे पायाभूत शिक्षणावरती भक्कम भर देणं, विचार करायला शिकवणं, मुलांना निर्णय करायला शिकवणं, जगत असताना आपल्या केलेल्या निर्णयांचे परिणाम स्वीकारायला शिकवणं, या प्रकारचं शिक्षण जास्त उपयोगाला पडेल. आणि लास्ट क्वेश्चन माझा असा आहे की लेट्स से फॉर अ मिनिट, फॉर अ डे यू आर द एज्युकेशन मिनिस्टर ऑफ महाराष्ट्र आणि तुम्हाला प्रायमरी शिक्षणासाठी प्रायमरी एज्युकेशनसाठी काहीतरी करायचंय. तुम्हाला फक्त 3 डिसिजन्स घ्यायचे. तुमचे डिसिजन्स काय असतील टू मेक आवर एज्युकेशन सिस्टम बेटर? पहिलं म्हणजे की जेवढ्या लवकर सुरू होऊ शकेल तेवढ्या लवकर
शिक्षणातलं संशोधन भारतामध्ये सुरू करेल. त्याकरता लागणारे जे काही इन्स्टिट्यूशन्स असेल किंवा काय त्यासाठी जे काही, आता मी काही कधी शिक्षण मंत्री झालो नाही त्यामुळे ते कसं करायचं ते माहीत नाही मला, पण जर झालो तर संशोधन सुरू करण्यासाठी म्हणून जे जे काही करावं लागतं सरकारच्या बाजूने ते करेल, कारण त्याची अत्यंत मोठ्या प्रमाणावरती गरज आहे. दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सार्वजनिक शिक्षण व्यवस्था बळकट होण्यासाठी जे जे निर्णय करावे लागतील ते सगळ्यात अग्रक्रमाने करायला हवेत, कारण त्याशिवाय आपल्याला शिक्षण हा हक्क म्हणून मुलांना देताच येणार नाही. आणि कुठल्याही, तुम्ही कल्पना करा की एवढी भली मोठी जर व्यवस्था निर्माण झालेली असेल, शैक्षणिक आपली जेवढी व्यवस्था आहे तेवढी कुठली खाजगी व्यवस्था मी निर्माण केली तर ती ह्याच्यापेक्षा वाईट नसेल याची काय गॅरंटी द्याल तुम्ही? त्यामुळे सार्वजनिक शिक्षण व्यवस्था बळकट करण्यासाठी म्हणून प्रयत्न करेन त्याच्यामधनं. आणि तिसरा सगळ्यात महत्त्वाचा गोष्ट म्हणजे की शिक्षकाचं व्यावसायिक दर्जा वाढावा, आणि त्याकरता म्हणून जे काही करण्याचे जे प्रयत्न आहेत ते सगळे करायचा प्रयत्न करेन. आणि आणखीनदा तुम्ही 3च विचारले तर, पण 4थी सांगतो तरी सुद्धा की आता जे काही टेक्नॉलॉजी धुमाकूळ घालतीये आणि त्याच्याबद्दल कुठल्याही प्रकारचा पुरावा नसताना त्याच्यावर इन्व्हेस्टमेंट्स होत आहेत शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये, त्या सगळ्या बंद करेन. Okay. Thank you so much, sir. This has been fantastic talk. Thank you. Thank you so much.